नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो. इकडे रवी तर घरातून बाहेर तर पडला आहे एमडींच्या, पण घरी यायला तयार होत नाही. इकडे सत्या बोलत असतो, चल रे रव्या, गाडीत बस, घरी जाऊया. तर यावरती रवी बोलतो, मी घरी येणार नाही. तर सत्या बोलतो, म्हणजे काय म्हणायचं तुला, घरी येणार नाही म्हणजे असं का बोलायला लागलायस. यावरती रवी म्हणत असतो, दादा आतमध्ये जो काय तुझा आणि बाबांचा अपमान झाला म्हणूनच मी ते घर सोडलं आहे, पण मी आपल्या घरी परत येणार नाही. तर यावरती सत्या म्हणत असतो, अरे असं का करतोयस रव्या, अरे घरी बा तुझी डोळ्यावर लावून बसलाय, तू घरी कधी येतोयस म्हणून, आणि तू यायला नाही म्हणतोयस तू. तर यावरती रवी म्हणतो, हे बघ दादा, मी आपल्या घरचे आपले संस्कार विसरलो नाही म्हणूनच मी ह्यांच्या घरी थांबलो नाही, कारण की त्यांनी तुझा अपमान केला. पण मी काय केले तुला माहीत आहे. माझं आणि रियाचं लग्न झालेलं आहे आणि मी ना तिला वचनं दिले आहे, कायम मी तिच्यासोबत राहील म्हणून. आणि त्यामुळे जोपर्यंत रिया घरी येणार नाही तोपर्यंत मी येणार नाही. रियाचा हात माझ्या हातात असल्याशिवाय मी आपल्या घरी येणार नाही. असं म्हणल्यानंतर इकडे सत्या म्हणत असतो, अरे मग तू जाणार तर कुठं आहेस, तू कुठं राहणार आहेस सांग भाऊ, काय तू कुठं मित्रांच्या रूमवर राहणार आहेस का. असं म्हणल्यानंतर इकडे रवी म्हणतो, नाही मी काय मित्रांच्या वगैरे खोलीवर राहणार नाही, मी ठरवलं आहे, मी हॉटेलच्या स्टाफ रूममध्ये राहणार आहे. असं म्हणल्यानंतर इकडे सत्या म्हणत असतो, अरे रव्या तू काळजी करू नको, आता तू घरी निघालायस ना, आपण रियाला पण घरी आणू की. तर यावरती रवी म्हणतो, नाही दादा, जोपर्यंत ती घरी येणार नाही तोपर्यंत मी येणार नाही, आणि मला तुमच्या सगळ्यांची काळजी आहे ना, म्हणूनच मी इथून बाहेर पडलोय. आता मात्र रवी काय ऐकायला तयार नसतो. रवी सत्याला बोलतो, जोपर्यंत रिया नाही तोपर्यंत मी काही घरी येणार नाही. मग आता रवी तिथून गेल्यानंतर सत्या असा विचार करत असतो, जाऊन दे, आता ह्याला मी या एमडीच्या जेलातून बाहेर काढले ना, आता लवकरच मी ह्याला घरी घेऊन जाईल. आणि बाचं सपान आहे ना, तिन्ही सुनांच्यावर एकत्र राहायचं, ते सपान मी लवकरच पूर्ण करणार आहे, ते पण रियाला घरी नेऊनच. असा आता सत्या बोललेला असतो. आणि सत्या जे बोलतो तो तर सत्यागिरीनुसार तो करून दाखवतो. त्यामुळे लवकरात लवकर सत्या आता रियाला त्यांच्या घरी घेऊन जाईलच आणि रवीलाही घेऊन जाईल. त्यानंतर आपण पाहतो का इकडे ना घरी मीरा साफसफाई करत असते आणि घरातच झाडून काढत असताना टेबलाखालून एक कागद येतो आणि तो कागद ती उचलून पाहते, तर तो कागद असतो देविकाच्या व्रताचा. तो कागद पाहिल्यानंतर आता मीरा विचार करते की आता हे जर सासूबाईंनी कागद पाहिला तर परत तिला व्रत करायला होते, म्हणून ती कागद एकदम चुरगळून हातामध्ये घेते आणि बाहेर टाकण्यासाठी निघाले असते. तेवढ्यातच पाठीमागं निरोपानं बघितलेलं असतं. निरोपा बघते की ही काहीतरी कागद गोळा करून घेते आणि बाहेर टाकायला निघाले. म्हणल्यानंतर निरोपा तिला अडवते आणि हाक मारते, ए मीरा, काय आहे गं, काय घेऊन निघालेस बाहेर, कसला कागद आहे. तर यावरती मीरा काय करते, पटकन तो कागद पाठीमागं हातामध्ये लपवते. तेवढ्यातच सत्या घरी आलेला असतो आणि सत्यानं पाहिलेलं असतं की तिच्या हातात कागद आहे. तो तोपर्यंत काही बोलत नाही. निरुपा म्हणत असते, तो कागद घेऊन कुठं निघाल्यास, तो इकडे आण कागद. असं म्हणल्यानंतर मीरा म्हणते, कुठं काय, नाही माझ्या हातात काय. असं करून तिने दोन्ही हात पाठीमागे धरलेले असतात. तर निरुपा म्हणत असते, हातात दाखव, तुझा हात पुढं दाखव बघू त्या काय हातात आहे. म्हणल्यानंतर काय करते मीरा, एका हातात तो कागद घेते आणि दुसरा हात पुढं करते. त्यानंतर तेवढ्यातच देविका आलेली असते आणि देविकाने पाहिलेलं असतं की मीराच्या हातामध्ये काहीतरी आहे. आता मीराला ओरडा बसावा म्हणून आता देविका काय करते, पाहत बसलेली असते ही काय करते ते. असं म्हणल्यानंतर निरुपा म्हणते, दुसरा हात दाखव बघू, तुझ्या दुसऱ्या हातात काय आहे. म्हणल्यानंतर आता मीरा काय करते, ह्या हातातला कागद त्या हातात ठेवते आणि तो दुसरा हात पुढं करते. दुसरा हात पुढं केल्यानंतर इकडे देविका म्हणत असते, अहो आई, काहीतरी आहे बरं का तिच्या हातामध्ये, ती लपवते बघा तुमच्यापासून, तिच्या हातामध्ये काहीतरी आहे. तर यावरती मीरा म्हणते, अगं देविका, कुठं काय माझ्या हातामध्ये आहे. असं म्हणल्यानंतर निरुपा म्हणते, मला काय लहान पोरगं समजलीस काय, एकदा हे हातातनं त्या हातात, त्या हातातनं हातात करतेस, ते दोन्ही हात पुढं कर. असं ओरडल्यानंतर आता मीराला पर्याय नसतो. मीराने आता दोन्ही हात पुढं करायचं ठरवलेलं असतं. आणि त्यानंतर आता दोन्ही हात पुढं केल्यानंतर ना निरुपाच्या हातामध्ये तो कागद येतो आणि तो कागद उघडून पाहते तर काय, हा व्रताचा कागद आहे. म्हणजे ते काय, व्रताचं कागद तू बाहेर टाकाय निघाली होतीस, देविकाचं व्रत बाहेर मोडाय निघाली होतीस तू, म्हणजे काय तुझं म्हणणं काय आहे. तर यावरती मीरा म्हणते, अहो सासूबाई, मला माहीत नव्हतं तो कशाचा कागद आहे, मी काय उघडून वाचला पण नाही तो. त्या सत्या तर अजून काहीच बोलेलं नसतं. त्यावरती देविकाच्या लक्षात आलं, ही शपथ, किती मूर्खपणा, बावळटपणा मी केला हा. कागद म्हणजे तिला उघडायला लावला, सगळं माझ्या अंगलटी आल्या, असं विचार करत असते. तेवढ्यातच निरुपा म्हणत असते, बापरे, बरं झालं सापडला कागद, नाही तर सगळं वाईटच झालं असतं. व्रताचा कागद होता, तू मुद्दाम करायला गेली होतीस ना मीरा. असं म्हणल्यानंतर मीरा म्हणत असते, अहो सासूबाई, खरंच नाही, मी तो उघडून पण बघितला नाही, मला माहीत पण नाही तो व्रताचा कागद आहे. असं म्हणल्यानंतर सत्या म्हणतो लगेच, हो मीरा, धूमकेतू पाहिलंस का, निरुपाजी म्हणते ते बरोबर आहे बरं का, गं तू कागद घालवला असतं तर किती मोठं पाप झालं असतं. असं म्हणल्यानंतर आता डोक्याला हात लावले देविकाने, आपणच आपल्या पायावरती दगड मारून घेतलाय.
इकडे म्हणत असतो सत्या, अगं खुळेच का काय धुमके तू, कागद पाहिजेच बरं का, त्याशिवाय व्रत पूर्ण झालंच पाहिजे, आधीच व्रत मग अर्धवट राहिलंय. माहिती आहे ना तुम्हाला ह्या देविकानं काय केलं निरोपा, आधीच ती पावभाजी खाऊन व्रत मोडलंय, आता काय केलं पाहिजे सांग बघू. आता व्रत पूर्ण केलं पाहिजे, नाहीतर ती देविकाचं बाबा कसं बरं होणार, बाबा बरं नाही झालं तर आपल्या घरी कसं येणार. असं केल्यानंतर निरोपाला प्रश्न पडलेला असतो, हा बोलतोय ते खरं तर आहे. त्यानंतर निरोपा म्हणत असते, हो काहीतरी आता बघितलं पाहिजे, व्रत पूर्ण केलं पाहिजे, असं व्रत अर्धवट सोडून चालणार नाही. असं म्हणल्यानंतर इकडे सत्या म्हणत असतं, तर निरोपा व्रत तर पूर्ण केलं पाहिजे, नाही तर तिचं बाबा बरं होणार नाहीत बघ, मग कसं होणार सांग बघू. असं म्हणल्यानंतर निरुपा म्हणते, मला काय वाटतं व्रत दुरुस्त करायचं, व्रत केलं पाहिजे, असं कुठलं तर काय तर असेल की यामध्ये ज्यामध्ये दिलं असेल व्रत दुरुस्त करायला पाहिजे. असं केल्यानंतर इकडे काय झालेलं असं सत्या म्हणत असतो, हो तुम्हाला माहिती आहे का, माझं एक मित्राची बायको आहे, तिनं पण असं व्रत केलं होतं आणि व्रत केल्यानंतर का नाही तिनं व्रत मोडलं होतं. तेवढ्यातच आलेलं असं पंकजला बघून निरुपा म्हणते, ए बेबीच्या बाब्या, कळालं नाही तुला, पण तू कशाला पावभाजी आणून दिलीस आणि खाल्लीस तिनं, आता बघ व्रत मोडले ते. तर यावरती पंकज म्हणत असतो, तसं काय नसतं मम्मा, काय होते मोडलं म्हणून, काय होत नाही. असं म्हणल्यानंतर इकडे म्हणत असतो आपला सत्या, ए तुला माहिती आहे का बबड्या, तुला सांगितलं नाही का आत्ता मी, माझ्या मित्राच्या बायकोने व्रत केलं होतं आणि व्रत मोडलं तिनं, आणि व्रत मोडल्यामुळे काय झालं माहिती आहे का, तिचा नवरा का नाही खुळा झाला, रस्त्यानं असं खुळ्यासारखा पळायला लागला, काय पण बडबडायला लागला. आता हे मात्र ऐकून ह्यांना आश्चर्य वाटलं होतं, आता हा काय सांगतोय. मग ह्या सत्या सांगायला सुरुवात करतो, हो ज्याला त्याला भेटेल त्याचं असं कॉलर धरायचा, शर्ट ओढायचा रस्त्यानं, आणि परत बोलायला लागला की मी कोण आहे माहिती आहे का, मी कोण आहे माहिती आहे का, असं वेड्यासारखा करायला लागला होता. आता हे सत्याचं रूप पाहून मीरा तर विचारत पडली होती, ह्यांचं चाललंय तर काय आहे ना, तर काय काय करणार आहे. त्यानं सत्यानं बरोबर सगळ्यांना भीती घातली होती आणि आता देविकाही भेली होती. त्यावरती निरुपाला काय म्हणतो माहिती आहे सत्या, निरुपाला म्हणतो, तुला माहिती आहे का, आता हिच्या जवळचं तिचं वडील तर इथं नाही, मग जवळचं कोण राहिलं, नवरा सासू, आता कुणावर काही शेकल सांगता येत नाही. असं म्हणल्यानंतर आता निरुपा आता खूप हादरलेली आहे. इकडे पंकजलाही भीती वाटली होती, कारण की आता जर देविकाचं व्रत मोडलं तर मी असा खुळाबिळा होईना म्हणजे बरं. यावरती सत्या म्हणतो, एवढंच मला माहिती आहे बरं का, ह्याच्या पुढं परत काय झालं काय आपल्याला माहीत नाही बाबा, एवढंच माहीत आहे. असं म्हणल्यानंतर आता निरुपा विचार करते, काही करून हिला व्रत पूर्ण करायला पाहिजे, नाही तर आमची अशी अवस्था होईना म्हणजे बरं. यावरती मग सत्या म्हणतो, बघ बरं का निरुपा, असं काय करायचं का, तिचं व्रत पहिल्यापासून करायला लागते का काय, काय माहिती, बघितलं पाहिजे आपल्याला. असं म्हणल्यानंतर बबड्या काय करतो, आईजवळ जातो आणि आईला हळूच म्हणतो, मम्मा काहीतरी केलं पाहिजे बरं का, असं होऊन चालणार नाही, व्रत पूर्ण केलं पाहिजे. असं बबड्या आता आईला म्हणलेला असतो, कारण की त्याला भीती वाटत असते की आता हिचं व्रत मोडलं की माझी अशी अवस्था होईना म्हणजे बरं. म्हणतो मम्मा लवकरात लवकर काहीतरी बघ ह्याच्यावरती उपाय. असं म्हणल्यानंतर आता निरुपा म्हणते, हां काय नाही, व्रत आपण का नाही व्रत दुरुस्त करायचं, व्रताची माफी मागायचं, काहीतरी व्रत बघूया, ह्यामध्ये काय दिले का बघूया. असं निरुपा म्हणते काहीतरी केलंच पाहिजे. त्यानंतर का नाही आता हे डबल व्रत करायला लागलं म्हणल्यानंतर आता देविकाची मात्र आता फजिती झाली असते, कारण की बिनकामाचं तिनं आता मीराच्या हातातला कागद उघडायला लावला होता. तेवढ्यातच आता इकडे सत्या म्हणत असतो, असेल बघ त्यात काय दिले का बघ, काय करायचं ते. तेवढ्यातच आता निरुपा वाचते, म्हणते इथं दिलं आहे की, इथं सांगितलेलं आहे व्रताची माफी मागायचं, काय करायचं तर एका पायावरती 12 तास उभं राहायचं. असं म्हटल्यानंतर वाचल्यानंतर इकडे अचानक देविका म्हणते, काय एका पायावरती 12 तास. तर यावरती निरुपा म्हणत असते, का नको उभा राहायला. सत्या म्हणतो, हां असं आत्ता कसं बरं झालं बघ, आता तुला असंच पाहिजे, असं विचार करत असते. निरुपा म्हणते, का चुकी केलीस म्हणल्यानंतर माफी मागाय नको का, एका पायावरती उभा राहायला 12 तास, त्यात काय एवढं अवघड आहे. असं म्हणल्यानंतर इकडे वेडी देविका काय म्हणते माहिती आहे का, आई आज मी ना पायाला नेलपेंट राबले, आज राहून दे का. असं म्हणल्यानंतर निरुपा म्हणते, ए नेलपेंट महत्त्वाचं आहे का बाप महत्त्वाचं आहे. तर त्यावरती म्हणते बाप महत्त्वाचं आहे. असं म्हणल्यानंतर परत नाही बाबा महत्त्वाचे आहेत असं म्हणते. त्यानंतर म्हणते, बरं ठीक आहे आई, मी येते तयार होऊन, असं म्हणून निघालेलं असे. इकडे मीरा पाहते, आता बापरे, आता खरंच देविकाची खूप मोठी फजिती होणार आहे. एका पायावरती 12 तास उभं राहायचं म्हणजे बिचारीचं अवघड आहे असं मीराला वाटत असतं. आणि ते आतमध्ये निघाले असताना जाताना हाक मारते, बेबी म्हणल्यानंतर इकडे ओरडते निरुपा, ए बायकोची शेपूट, इथंच उभं राहायचं, माझ्या डोळ्यासमोर उभं राहायचं नाही, आतमध्ये जाऊन आणि बसशीला काहीतरी गोंधळ घालून. यावरती मग देविकाला ओरडते निरुपा, जातेस का पटकन आवर. मग आता पंकज म्हणत असतो, बेबी जा तू, हां रेडी होऊन ये, आणि ना मी दिलेली ना येल्लो साडी घालून ये बघ बेबी, असं म्हणत असतो. इकडे मात्र आता सत्या खूप खुश आहे, कारण की त्याला आता पाहायला भेटणार आहे देविकाची फजिती, आणि बघतोच आता तिला कशी तिचा ड्रामा आहे तो, असं सत्याने ठरवलेलं आहे.
त्यानंतर मीराला खरं खूप वाईट वाटलं होतं, कारण की ह्यांनी आता उगाच बिनकामाचं काहीतरी देविकाच्या मागं लावलं आहे. आता इकडे बोलत असते निरुपा, चला व्रताची तयारी करायला घेते मी तोपर्यंत. आणि आता ती व्रताची तयारी करायला घ्यायला गेली आहे आणि सत्या काही मीराकडे पाहून मात्र खूप छान हसत आहे. आता बघ फजिती. इकडे आता पंकजला खूप टेन्शन मात्र आलेलं आहे, कारण की त्याची बेबी एका पायावरती उभं राहणे म्हणजे खूप अवघड आहे, त्यालाही माहीत आहे. त्यानंतर जेव्हा सत्या रूममध्ये येतो तेव्हा मीरा पाठीमागून रूममध्ये येते आणि सत्या वाजवतो शिट्टी. मीरा त्याच्या पाठीमागून इकडे तिकडे फिरत असते. ओ काय चाललंय तुमचं, काय चाललंय काय तुमचं, असं म्हणल्यानंतर तो शिट्टी वाजवत असून त्यानं होठ पुढं केलेलं असं. मीरा म्हणते, ओ मी तुम्हाला विचारते काय चाललंय तुमचं, बाहेर काय केलं असं तुम्ही, काय गरज होती का तुम्हाला हे सगळं करायची, असं म्हणल्यानंतर तो आता शिट्टी वाजवत असून तिला दाखवतो होठ तसं. असं म्हणल्यानंतर मीरा म्हणते, काय तुम्हाला जरा तर कळतं का नाही, दिवसा ढवळ्या तुम्ही असं वागतासा, घरात आहे नाही आपण माणसं आहेत बाकीची, काय तुम्हाला कळत नाही, असं बोलून लाजते. असं बोलल्यानंतर सत्या म्हणतो, अगं ये तसलं काही नव्हतं मला म्हणायचं, मी शिट्टी वाजवत होतो ते तुला दाखवलं, उगाच नको तर अर्थ काढू नकोस, असं सत्या म्हणतो. त्यानंतर सत्याला ते म्हणते, मग तुम्ही काय केलं असं सांगा बाहेर. तर यावरती सत्या म्हणतो, अगं मीरा असून दे, जरा अशी गंमत करायची होती ना. त्यानंतर सत्या तिला सांगतो, तुला माहिती आहे का, मी आज रव्याकडे गेलो होतो आणि रव्याने एमडीचं घर सोडलं आहे, असं म्हटल्यानंतर मीराला खूप आनंद होतो. मीरा म्हणते, खरंच खरंच त्यांनी घर सोडलं आहे, असं विचारते. असं विचारल्यानंतर सत्या म्हणत असतो, हो ते नेमडीचं घर सोडलेलं आहे, तुला ही गुड न्यूज द्यायची होती मला. मीरा म्हणते, मग तुम्ही तिथं जाऊन काय दंगा वगैरे केला नाही ना, हाणामारी केली नाही ना. तर यावर सत्या म्हणतो, नाही बाई मी काय नाही ह्यावेळी केलं, मी काय हाणामारी केली नाही, मी डोक्यानं चाललो बुद्धीनं चाललो. असं म्हणल्यानंतर मीरा म्हणते, हां बरं झालं, मग ते घरी का आले नाहीत, कुठे राहिले ते, आत घरात का आलं नाहीत. असं म्हणलं तर सत्या म्हणतो, अगं तो घरी यायला नाही म्हणला आहे, तो जर म्हणणं आहे जोपर्यंत रिया घरी येत नाही तोपर्यंत तो काय घरी येणार नाही. मग त्यावरती मात्र रवी घरी येणार आहे म्हणून जेव्हा मीरा खुश होते तेव्हा मात्र तो म्हणतो, मी डोक्यानं चालवलं, हाताने काही मारलं नाही. पण यावरती मीरा म्हणते, ते घरी आले नाहीत मग आता काय उपयोग. असं म्हणतं सत्या म्हणतो, काळजी करू नको, तो लवकरच घरी येईल, मी आता एमडीच्या जेलमधून त्याला सोडवले, तसंच मी रियाला पण तिकडून आणेन, काळजी करू नको. आणि आत्ता आपल्याला काय करायची गरज आहे, आत्ता आपल्याला देविकाची फजिती बघायची आहे, त्यामुळे तू चल बाहेर, आत्ता त्याचा विचार करू नको, आता देविकाला सुतासारखी जरा सरळ करायचे. म्हणल्यानंतर मीरा म्हणत असते, अहो तुम्ही उगाचच तिच्या पाठीमागे लागता बरं का. तेवढ्यातच काय होतं, इकडे निरोपाने पूजेची तयारी केलेली आहे आणि बाहेर हाका मारून देविकाला हाका मारते, तर देविका काय हो दिना. तेवढ्यातच सत्या म्हणतो, निरोपा तुझ्या आवाजात काय दम राहिला नाही बरं का, फुसका झाल्या बघ तुझा आवाज, बायको तुझी पाहिलंच का, तुझी सून काय ऊज देत नाही. असं म्हणल्यानंतर जोरात किंचाळते निरोपा, देविका. असं म्हणल्यानंतर येते देविका आणि दोघींची धडक होते. धडक झाल्यानंतर निरोपा म्हणत असते, काय गं डोळे अक्कल फुटल्या तशी, डोळे पण फुटलं का काय तुझं. असं म्हणल्यानंतर देविका म्हणते, सॉरी सॉरी आई चुकून लागलं. त्यानंतर मग पाहते का ही तयार होऊन आली आहे. आता यावरती देविका म्हणते, आई तुम्हाला सांगू का, आत्ताच फोन झाला माझा, माझे बाबा बरे झाले, आता त्यांना डिस्चार्जही भेटलाय. तर यावरती सत्या म्हणतो, हो हां बरं झालं, बघितलं का व्रताची सुरुवात केली की आता बरं व्हायला लागले. निरोपा म्हणते, हो 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 बरोबर आहे बघ, तू नुसती म्हणलीस मी व्रत करणार आहे तर तुझ्या बाबांना बरं वाटायला लागलं. आता विचार कर, तुझं जर व्रत पूर्ण झालं तर मग ते काय होतील व एकदम ठणठणीत होतील. तर सत्या म्हणतो, हो आता जर व्रत पूर्ण तर झालं तर निरोपा ते डायरेक्ट तुला भेटता येतील की गं. मग निरोपा म्हणते, होय बरोबर आहे, चल चल व्रत पूर्ण करून घ्या. तर इकडे सत्या म्हणतो, हो तर ते बघ काही विचार करणार नाही, बरं झालं नाही डायरेक्ट हेलिकॉप्टरवरून ना आपल्या बिल्डिंगवर येतील, आपल्या वरच्या टेरिसवरच उतरतील. असं म्हणायचं. निरुपा म्हणते, होय त्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे. अरे बापरे, मग चल की काय करे, येऊन देत. मग ती आली की आपण, ती ना माझी मैत्रीण आहे ना, तिनं गाडी घेतली तर टेचात होती, आता मी तिला दाखवीन हेलिकॉप्टरमध्ये फिरून, मग तिचं नाक कसं बघ मोडते मी. असं म्हणत असते. त्यानंतर देविका म्हणत असते, अहो आई आता ते कशाला येतील इकडे सांगा भेटायला, ते आपल्याला भेटायला यायला काय त्यांना गरज आहे. असं म्हणल्यानंतर सत्या म्हणत असतो, अगं असं कसं, एवढं तू व्रत केलंस त्यांच्यासाठी म्हणल्यानंतर त्यांनी तुला भेटायला यायलाच पाहिजे की. आणि ते जास्तीत जास्त डायरेक्ट येणार निरोपालाच भेटणार बरं का, निरोपाचंच कौतुक करणार आहे. असं म्हणल्यानंतर देविका काय म्हणते माहिती आहे का, देविका म्हणते, आई तुम्ही विसरला का रियाच्या बड्डे पार्टीला काय झालं होतं, सत्यानं कसं मारलं होतं रियाच्या वडिलांना, तसं ह्याने माझ्या वडिलांना मारलं तर मग काय करायचं सांग बघू. मग ते मला तर डायरेक्ट त्यांच्याबरोबरच घरी घेऊन जातील, ते मला ठेवणार सुद्धा नाहीत. असं आता देविकाने स्वतःला त्यातनं वाचवण्यासाठी सत्यावरती खापर फोडलं. असं केल्यानंतर निरुपा थोडा वेळ शांत बसली होती, कारण की तिला माहीत होतं सत्या असं काय तर केल्यानंतर सगळंच काय तर उलट होईल. तेवढ्या तर सत्या काय म्हणतो माहिती आहे का, सत्या म्हणतो, देविका तुझ्या बापानं माझ्या बायकोला जर काय म्हणलं नाही तर मी कशाला काय त्याला म्हणायला जाय, आणि
मी काय त्याला उगाच काय म्हणायला जाणार नाही. त्यावरती मात्र देविकाने मात्र फुलवून सांगितले. म्हटल्यानंतर पंकजी बघत असतो, हो असं होऊ शकतं नाही, देविका जर मला सोडून गेली तर काय करायचं. तर सत्या म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बापानं माझ्या बायकोला काय म्हणलं नाही तर मी कशाला मारायचं. आणि दुसरी गोष्ट निरूपा, तुला सांगू का, ते इथं आल्यानंतर काय कोणाशी काय नाही, फक्त तुझंच कौतुक करणार आहे. आणि मी काय करणार आहे, तोंडाला कुलूप आणि किल्ली तुझ्या हातात, मी काय सुद्धा म्हणणार नाही तिच्या बापाला, असं म्हणत असते. मीराला मात्र खूप राग आला होता. इकडून तिकडून फिरून येते, माझ्या नवऱ्यावरती शेकते असं तिला वाटत असतं. त्यानंतर मात्र इकडे देविका म्हणत असते, अहो आई, पण आता काही गरज आहे का सांगा त्यांनी इकडे याची. तर यावरती मात्र सत्या म्हणतो, असं कसं गरज नाही, बरं एक काम करा, असं करा, त्यांना इकडे येऊन द्यायचं नसेल तर तुम्ही तिकडे जावा. असं म्हटल्यानंतर आता सगळं उलटं आता झालेलं असतं देविकावरती. इकडे सत्या म्हणतो, एक काम करा, तर त्यांना इकडे येऊन द्यायचं नसेल, तुला जरी वाटत असेल, तुम्ही काय करा, निरोपा आणि तुम्ही दोघी जावा की तिकडे बाबांना बघायला. तर यावरती मात्र पंकज म्हणलेलं असतं, हां ही आयडिया बेस्ट आहे. असं म्हणल्यानंतर सत्या म्हणतो, एक काम करा, त्यांना बरं वाटायला लागले ना, तुम्ही दोघी जावा तिकडं. मग निरोपा म्हणते, हां बरोबर म्हणतोय सत्या, काय करूया, आपण दोघी जाऊन बघून या की ठरवूया त्यांना कितपत बरं वाटतंय, मग राहिलेलं व्रत करायचं का नाही त्याचा विचार करू. चला आपण दोघी जाऊन या, छानपैकी लगेच हेलिकॉप्टर बोलवा आणि प्लेननं जाऊया, नाहीतर बघून या. असं म्हटल्यानंतर इकडे देविका काय म्हणते, ही पण का ना त्यासाठी ना काय लागतं माहिती आहे का, विजा लागतो. विजा असल्याशिवाय आपल्याला जायला येत नाही ना, त्याची खूप मोठी प्रोसेस असते. असं म्हणल्यानंतर निरोपा म्हणते, विजा लागतो, आता कशाला लागतो, आणि आता त्याला काय आपल्याला बसायचं आहे आणि जायचं आहे, आणि आता तर डिसेंबर महिना आहे, त्याची काय गरज आहे. असं म्हणल्यानंतर पंकज येतो जवळ. पंकज म्हणतो, माझी मम्मा खूप भोळे. मम्मा अगं तुला सांगू का, विजा म्हणजे काय असतं माहिती आहे का, पासपोर्ट तो लागतो आणि ते काढण्यासाठी खूप लेंदी प्रोसेस आहे. मीरा पण विचार करत असते, कारण मीराला पण ह्याबद्दल काही नॉलेज नसतं. इकडे तो म्हणत असतं, अगं मम्मा त्याच्यासाठी खूप लेंदी प्रोसेस आहे, डॉक्युमेंट लागतात, आपल्याला बाहेरच्या देशामध्ये जायचं म्हणलं ना तर आपल्याला पासपोर्टसारखा विजा लागतो. असं म्हणल्यानंतर इकडे निरूपा म्हणत असते, हो का, बरं पण पंकज तुझ्याकडे आहे ना पासपोर्ट, मग तू जाऊ शकतोस की. मग एक काम करा, पंकज आणि तू दोघेजण जावा, मी राहून दे जायची. असं म्हणल्यानंतर इकडे पंकज म्हणतो, हां बेस्ट आयडिया आहे मम्मा, तू म्हणतेस तसंच, माझा आहे ना पासपोर्ट, आम्ही दोघं जाऊन घेऊन येतो. असं म्हणल्यानंतर मग आता देविका विचार करते, बापरे आता ह्याची आणि काय गरज आहे, आता काय करायचं. असं म्हणल्यानंतर देविका म्हणते, जाऊन दे, एवढं सगळं करण्यापेक्षा मी व्रतच पूर्ण करते. असं म्हणल्यानंतर सगळे म्हणतात, काय व्रत पूर्ण करणार. तर यावरती म्हणते, हो कशाला, आता एवढं सगळं करत बसण्यापेक्षा आपलं व्रत पूर्ण केलेलं बरं. मग यावरती निरूपा म्हणते, बरं ठीक आहे चल मग, हो पायावरती एका पायावरती तयार. आता असं म्हटल्यानंतर मात्र मीरा विचार करत असते की हिला वडिलांना भेटायला जायला नको, पण व्रत करायला पाहिजे, ही काय हिचं म्हणायचं. पण यावरती सत्या म्हणतं, हा बेस्ट ॲड आहे, ठीक आहे चला व्रत पूर्ण कर, बाकी काय नाही, व्रत पूर्ण झालं की तुझे बाबा येतेच इथे तुला भेटायला. असं म्हणल्यानंतर आता चल हात जोडून एका पायावरती उभी राहा असं त्याला सांगितलं जातं. आता देविका मात्र तिला माहीत असतं, ही जर आपण व्रत पूर्ण केलं नाही तर आता शेवटी आपल्याला बाबांना भेटायला जायला लागणार, त्यापेक्षा व्रत पूर्ण करणंच बेस्ट आयडिया आहे. त्यानंतर काय होतं, इकडे बाबा आतमध्ये सत्याच्या बाबांना पैसे काढून आता खिशामध्ये ठेवत असतात. तेवढ्यातच येते निरूपा म्हणते, काय हो काय झालं. तर इकडे बाबा विचारत असतात, काय झालं बाहेर, काय दंगा चाललाय. तर यावरती निरूपा म्हणते, काय नाही चाललंय आपल्या देविकाचं व्रत पूर्ण करायचं. तर यावरती म्हणत असतात, कशाला त्या बिचारीच्या मागं लागलाय. तर यावरती म्हणत असते, अहो असं का करते, तिच्या बाबांना बरं वाटावं म्हणून तर मी करते ना सगळं. तर यावरती ते म्हणतात, नाही तिच्या बाबांना बरं वाटावं म्हणून नाही, तिच्या बाबांना बरं वाटावं, ते इकडे यावे, त्यांना खूप सारे गिफ्ट आणावे म्हणून सगळं करते. यावरती निरूपा म्हणते, ओ असं काय पण तुम्ही बोलत जाऊ नका बरं का मला, असं काय नाही, आणि पैसे घेऊन तुम्ही कुठं निघालाय, तुम्हाला काय बरं वाटत नाही का. तर यावरती तो बोलतो, काय नाही दवाखान्यात निघाले जरासं गोळ्या आणायला. मग ती म्हणते, का हो काय झाले तुम्हाला. तर यावरती ते म्हणतात, काय नाही, तू एकतर माझं एक पोरगं घरात नाही, दुसरं पोरगं जी घरात आहे त्याला नको नको ती बोलतीस, मग मला त्रास तर होणारच ना. असं म्हणल्यानंतर ती म्हणत असते, काय झालं. तर म्हणते, तुला माहिती आहे मीरा मला खोदून खोदून विचारत होती, काय गरज होती तुला सारखं तेच काढायची, तिला जर समजलं तिच्या डोळ्यासमोर आलं तर काय करायचं. यावरती निरूपा म्हणते, तिला सवयच आहे मध्ये नाक घुसायची. असं म्हणल्यानंतर ते म्हणत असतात, हो पण तुला काय गरज आहे का सारखं ते काढायची. आणि ते रागानं बोलतात, आणि मी निघाले असं बोलून जातात. असं बोलून तिथून निघून गेल्यानंतर निरूपा म्हणते, रवी जसं काय माझ्यामुळेच घरी आले नाही असं माझ्याबरोबर वागते, मी काय केलं एवढं, तो काय माझ्यामुळे घर सोडून गेलाय का, माझ्यावरती चिडतात ते, असं निरूपा म्हणत असते. त्यानंतर आपण पाहतो काय प्रेक्षक, उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे गंमत, कारण की आता देविका एका पायावरती उभी राहत आहे आणि सत्या बड्या इकडे पडली बघ तिकडे पडली बघ असं त्याला दोन्ही बाजूने नाचवत आहे आणि तिचं व्रत पूर्ण करण्यासाठी तिला मदत करायला लावत आहे.
त्याचबरोबर आता काय झालेलं आहे की पंकज बुके नेत आहे मीराच्या दुकानातून आणि पैसे न देता निघाल्यानंतर सत्याने विचारलेलं आहे, पैसे दे की. आता आपल्याला नक्कीच मग असं वाटत आहे की पंकजने नक्कीच बाबांच्या खिशातून पैसे चोरलेले असणार आहे. त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे.